संसद भवन परिसरामध्ये विरोधकांकडून आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। आज अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिलाच दिवस आहे। मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला अधिवेशनाचं कामकाज सुरू झालेलं होतं त्यावेळेला जंतर मंतरवरचा विद्यार्थ्यांचं आंदोलन हा एक महत्त्वाचा आणि आक्रमक मुद्दा जो आहे तो लावून धरण्यात आलेला होता। आणि आज ज्यावेळेला संसदेमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार अशी माहिती मिळत असताना, सरकारकडून असं सांगितलं जात असताना दुसरीकडे संसद परिसरामध्ये विरोधकांकडून निदर्शनं केली जातात। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, त्याच्यानंतर प्रधानांचा झालेला राजीनामा, नवीन शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती, तर या सर्वच मुद्द्यांवर विरोधक हे सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। संसद भवन परिसरामध्ये संसदेच्या बाहेरच अशा पद्धतीने विरोधकांकडून निदर्शनं केली जातात। संसद भवन परिसरामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धर्मेंद्र प्रधान या ठिकाणी आले, विरोधकांकडून घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि आता नवे शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांची निवड झाल्यानंतर ते विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत। मात्र त्यापूर्वीच विरोधकांकडून संसदेच्या बाहेर अशा पद्धतीनं घोषणाबाजी आणि निदर्शनं जी आहेत ती करण्यात आलेली आहेत। प्रधान हे ज्या क्षणाला संसद परिसरामध्ये आले त्यावेळेला विरोधकांकडून घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। विद्यार्थ्यांचं आंदोलन, सीजेपीचं आंदोलन, सोनम वांगचुक यांनी केलेलं उपोषण, या अशा असंख्य घडामोडी मागच्या आठवड्यामध्ये घडल्या। धर्मेंद्र प्रधान जो है वो यहाँ पर पहुंचे, इंडिया के साथ उन्होंने किया है। आप देखिए धर्मेंद्र प्रधान जो है वो संसद भवन पहुंचे, स्वागत यहाँ पे जो इंडिया के सांसद उन्होंने किया। और आज प्रधान ने सभी इंडिया के सांसदों ने किया। और जैसे ही बाद में धर्मेंद्र प्रधान का स्वागत हुआ वैसे ही इंडिया धर्मेंद्र प्रधान जो है मागच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून ज्यावेळेला अधिवेशन सुरू झालं त्याच दिवशी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांकडून सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा निर्धार जो आहे, संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार सीजेपीकडून व्यक्त करण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले। काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला, आक्रमक भूमिका घेतलेली होती। राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर झालेलं आंदोलन, सोनम वांगचुक यांनी 25 दिवसानंतर आपलं उपोषण जे आहे ते मागे घेतलं, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर लाठीचार्जच्या नंतर विद्यार्थी जे आहेत, सीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत, त्यांनी आपला आक्रमक पवित्रा हा कायम ठेवलेला होता। अखेर प्रधानांचा राजीनामा झाला। रात्री 12:30च्या दरम्यान मोदींचा आलेला व्हिडिओ, त्याच्यामध्ये जेनझींसोबत साधलेलं संवाद आणि नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आपण उचलत असलेली पावलं या संदर्भात मोदींकडून माहिती जी आहे ती देण्यात आली। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक तत्काळ झाली। अनेक घडामोडी मागच्या आठवड्यामध्ये घडल्या। पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा हा बिनकामकाजाचा झालेला आहे। दुसऱ्या आठवड्याचा हा आजचा पहिलाच दिवस आणि आजच्या दिवशी लोकसभेमध्ये पेपर फुटी संदर्भातलं विधेयक जे आहे ते मांडलं जाणार आहे। सखोल चर्चा त्यावर केली जाणार आहे। विरोधकांची जे प्रश्न आहेत त्याच्यावर नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून उत्तरं दिली जातील। या सगळ्या घडामोडी घडत असताना आता ज्या वेळेला काही वेळातच संसदेचं कामकाज सुरू होणार आहे त्यावेळेला विरोधकांकडून संसद भवन परिसराच्या बाहेर घोषणाबाजी केली जाते।